पण ते देखील खूप चांगल्या पद्धतीनं या संघाला लीड करतायत. तर मॅच ऑन, गेम ऑन, ऑल द बेस्ट. मंदार स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग ट्रॅकवर पंकज. फुल टॉस, बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, लॉंग ऑनला पोहोचले. स्ट्रेट लॉंगरला बॉल अडवला गेला, तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. थाई पॅकर्स या संघाने कमालीचं क्रिकेट, त्यातल्या त्यात ओमकार देसाईने मागच्या सामन्यामध्ये ती अग्रगण्य भूमिका फलंदाजीची घेतली आणि त्याचमुळे ते विंटेज क्रिकेट मागच्या सामन्यामध्ये ओमकार देसाई यांचं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे ताई पॅकर्स या संघाचा विजय सुनिश्चित झाला. त्याचमुळे कुठल्या सामन्यात काय घडेल याचा नेम नसतो. सिल्वर स्टार संघ आज प्रबळ दावेदार होता टॉप 3 मध्ये पोहोचण्याचा, पण आता त्यांची दावेदारी संपलेली आहे. सुमित स्ट्रायकिंग एंडला. हो, हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दुरून बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव तो होईल. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातात. अजूनही बॉल अडवला जात नाहीये. स्ट्रगल मात्र संपत नाहीये क्षेत्ररक्षकाचं. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. येतोय दमदार चौकार NSP बॉईज साठी सुमितच्या बॅटमधून. काही अंशी आपण पाहिलं तर फटका फसला होता, पण ऑफसाईडला प्रोटेक्शनचा आपण आढावा घेतला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचमुळे एक मोठा गॅप आहे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान. तोच गॅप शोधण्याचा प्रयत्न सुमितचा होता आणि प्रत्येक वेळी ऑनसाईडला खेळण्याची गरज नाही आहे. बॉलचं मेरिट ओळखून देखील तुम्हाला ते अडॅप्टेशन करावं लागतं आणि सुमित त्याचसाठी तर ओळखले जातात. समोर आता पंकजचं आव्हान सुमित उचलत आहेत. पंकज पाहूया कशा पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. एक्झॅक्टली फलंदाज या ठिकाणी बाद होणार आहे का पाहूया. अपील तर लाऊड आहे दोघांची, विकेट किपरची आणि बॉलरची, पण पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळते आहेत. आणि या ठिकाणी आता हा डॉट बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे. बघा राऊंड विकेटने पंकज आले, ऑप्शनच्या बाहेर सरकले सुमित. बॉल हलकासा डायव्हर्ट होताना पाहायला मिळाला. बॅट अँड थायपॅड मधून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. अपील तर लाऊड होते. सुमितच्या विकेटचं महत्व ताई पॅकर्स या संघाला माहिती आहे, त्याचमुळे ती लाऊड अपील राकेशची आणि पंकजची पाहायला मिळते. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर झाले 5. पंकज तयार. चांगला बॉल, अगदी ब्लॉक होल डिलिव्हरी. हा जो अनुभव आहे तो एका वर्षात तुम्हाला मिळत नाही. सातत्याने जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता अशा खूप वर्षांच्या कालावधीनंतर ती ॲक्युरेसी तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली येते आणि तीच ॲक्युरेसी पंकजची आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि ज्या फलंदाजांनी मागच्या 2 सामन्यांमध्ये गोलंदाजांची झोप उडवली होती त्या फलंदाजांना म्हणजे सुमितला आणि मंदारला थांबवण्याचं काम अचूक रीतीने पंकज आतापर्यंत करताना पाहायला मिळाले. पूर्वार्ध या षटकाचा ताई पॅकर्स संघासाठी चांगला राहिलाय. फुल टॉस आहे आणि फुल टॉसचीच कदाचित वाट पाहत होते. इतका सोपा मौका मंदार कसा सोडतील. मंदार आहे जबाबदार आणि तोच जबाबदारीचा फटका आलाय. लॉंग ऑन क्लिअर करताना षटकार 6 धावा देऊन जातोय आणि आता धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचतोय. बघा फुल टॉस, अगदी सोपा चेंडू. कुठल्याही फलंदाजासाठी वाट पाहत असतात फलंदाज आणि वाट लावण्यासाठी अशा फटक्यांची गरज आहे आणि तोच षटकार आलाय. पंकजाने खूप चांगलं षटक आतापर्यंत सांभाळलं होतं, पण हा एक बॉल कदाचित यॉर्कर लेंथवर जायचं होतं पंकजला, पण मात्र त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर फलंदाजाने त्या संधीचा फायदा उचलला. यावेळेस स्लॉट मध्ये होता बॉल आणि त्या बॉलला आउट ऑफ प्लॉट केलेला आहे. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर बाय मंदार म्हणजेच बंड्या या ठिकाणी चमकलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 18 रन्स विदाउट लॉस. एक चांगली सुरुवात आपण आता म्हणू शकतोय NSP बॉयची. पूर्वार्ध मागच्या षटकाचा ताई पॅकर्सच्या नावावर राहिला म्हणजेच पंकज पाटील यांच्या नावावर राहिला, पण उत्तरार्ध फक्त आणि फक्त मंदार आणि NSP बॉयजवर. 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. नवीन गोलंदाज लगेच वापरायचंय, तर मला असं वाटतं की प्रज्योत येत आहेत. वरोर एक्सप्रेस. प्रज्योतसाठी आजचा दिवस चांगला राहिलाय. गोलंदाजीच्या बाबतीत आपण जर म्हणायचं झालं तर प्रज्योतने एन्जॉय केलंय हे रबर बॉल क्रिकेट. खेळपट्टी कुठलीही असू द्या, प्रज्योतच्या वतीने नक्कीच ते ॲडॅप्टेशन केलं जातं. मातीची खेळपट्टी, कॉन्क्रीटची खेळपट्टी, त्यावर बाउन्स कंट्रोल कसा ठेवायचा आहे, पिचिंगवर कसं जायचं आहे, त्यासाठी खूप कमी वेळ घेतो तो अभ्यास करण्यासाठी. समोर आहे सुमित. पहिला चेंडू बाउन्सर, पण त्या बाउन्सरवर नियंत्रण नव्हतं. आपण रिप्लेमध्ये पाहतोय.
बघा किती वेगानं 70 स्पोर्ट्स म्हणजे आम्ही बोलण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी रिप्लेस तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. म्हणजे मागे काय घडलंय कधी कधी आपलं लक्ष नसते स्क्रीनवर. चांगला बॉल, बॅटची एज, बॉल जातोय मागे, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर तोपर्यंत. बघा सुमितचा वेग भन्नाट आहे आणि ती चपळता तुमच्याकडे असायला हवी. आपण सातत्याने जेव्हा मैदानामध्ये असतो अशा वेळेला क्षेत्ररक्षकावर लक्ष ठेवून बॉल किती वेगानं प्रवास करतोय आणि आपण एंड कधी सोडायचंय आणि आपण त्या एंडला किती वेळात पोहोचणार आहोत हे गणित तुम्हाला लगेच आपल्या मनात बांधायचं असते. 21 धावा. हा स्ट्रोक खेळताना थोडी घाई झाली, हलकीशी घाई झाली आणि त्यानंतर ती निराशा सुद्धा त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळते. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, मिड विकेट स्क्वेअर लेग झोनमध्ये, पण चांगला टप्पा आणि त्यानंतर बाहेरचं वळण प्रज्योतच्या वतीनं चेंडूला दिलं गेलं आणि हा डॉट आलेला आहे. आतापर्यंत या षटकात 3 खर्च केलेत. अजून एक डॉट येईल का? येते डॉट. प्रज्योत जसा मी उल्लेख केलाय आता हे थोडीच प्रतिद्वंद्वी एकमेकांसमोर आहेत. जवळपास पालघरमधीलच खेळाडू सुमित आणि प्रज्योत मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. पण आपण प्रतिद्वंद्वी आहोत तर खेळ आपल्या संघासाठी असायला हवा. फुलर लेनचा होता बॉल आणि अगदी अंपायरच्या डोक्यावरून बॉल साईड स्क्रीनवर आदळतोय आणि हाच चौकार येतोय. धमाका ओव्हर आहे. 20 पेक्षा जास्त जावं लागेल. आता पाहूया आपण आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये किती मिळालेत प्राजक्ता आम्हाला कळवतील. 4 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा मिळालेल्या आहेत. त्याचमुळे धमाका ओव्हरमध्ये म्हणावा तितका चांगला खेळ NSP बॉयचा झाला नाही, पण प्रयत्न करत राहावे लागतील. जास्तीत जास्त पुढे जात राहावं लागेल. प्रज्योत अराउंड विकेट. ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे चांगलं जजमेंट. वा, उंच उडी घेतली आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत चांगला स्टॉप त्यांचा पाहायला मिळालेला आहे. एक धाव महत्वाची आहे. त्याचमुळे प्रत्येक क्षेत्ररक्षक त्यासाठी ते जिकरीचे प्रयत्न. बघा उंचीचा खूप चांगला वापर प्रशांतने केला. उंच उडी घेतली, बॉलला वेळीच आतमध्ये ढकललं आणि फक्त 2 धावा मिळाल्या. NSP ला धावसंख्या 27. शेवटचा एक बॉल बाकी या धमाका ओव्हर मधला. बाउन्स कंट्रोल चांगला आहे. पायांची स्ट्राईड सुमितने मोठी केली होती. मिड विकेटला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय. पण आपण जर रिप्ले मध्ये पाहतोय तर वारंवार ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू ठेवलेत प्रज्योतने. पण त्या ठिकाणी सुमित जसा आपण उल्लेख केला होता की कॉपीबुक स्टाईल बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात पण यावेळेस थोडे फसलेले. तर 5 धावा वजा होतील आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 22 झाले. 27 होत्या, 5 आपण वजा केल्या आणि आता 22 धावा धावफलक करायचं. चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजून एक डाव पूर्ण करायचा आणि एक चांगला क्रिकेट आपण पाहण्यासाठी, खेळण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि काही प्रेक्षक शिकण्यासाठी आलेले आहेत. त्याचमुळे मात्र त्यासाठी आपण वेळेवर हा खेळ संपवला पाहिजे. उद्याचं वेळापत्रक देखील आपण लवकरच सुरू करणार आहोत. उद्या एकूण 9 सामन्यांचं वेळापत्रक आहे. रोज आपण 9 सामन्यांचं वेळापत्रक पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर राकेश प्रभू आलेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. धावसंख्या झालेली आहे 22. 22 रन्स विदाउट लॉस. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. पूल केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि त्याचमुळे मैदानाच्या बाहेर बॉल पडतोय. 6 धावा मिळत आहेत. मंदारला खूप मोठा ब्रेक मिळाला होता पण ब्रेक संपलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक शैलीवर ते आलेत आणि षटकारांच्या वतीनं आपल्या संघाला ती साथ मिळते. मंदारची धावसंख्या पोहोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. अजूनही या डावातले 11 चेंडू बाकी आहेत. थाई पॅकर्सने कमालीचा खेळ आज पूर्ण दिवसभरामध्ये खेळलेला आहे. आज NSP बॉईजने सुद्धा कमालीचा खेळ खेळलेला आहे आणि त्याचमुळे आता ती कमाल या सामन्यात सुद्धा दाखवावीच लागेल. अजिंक्य राहावं लागेल जर टॉप 3 मध्ये पोहोचायचंय आणि त्यासाठी ती मेहनत दोन्ही संघांची पाहायला मिळते. पंचांच्या उजवीकडून पुन्हा एकदा राकेश प्रभू स्टार्ट घेत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. भरपाई करण्यासाठी खरं तर या व्यावसायिक खेळाडूंना ओळखलं जातं. भरपाई करतील का पाहूया. डॉट बॉल देखील तितकाच आवश्यक आहे गोलंदाजासाठी. जेव्हा आपण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये खेळतो अशा वेळेला डॉट बॉल्स देखील तुम्हाला काही काळाचा आनंद देतात. आणि बघा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला. मिड विकेट झोनमध्ये खेळण्याचा मंदारचा प्रयत्न. पुन्हा एकदा ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. पण हा डॉट बॉल खूप महत्त्वाचा होता. गमावलेला आत्मविश्वास कमावण्यासाठी राकेश
डॉट बॉलवर खूप चांगल्या पद्धतीने भर देत आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. या षटकाला धावसंख्या 28. बॅटस्विंग तर खूप चांगली आहे मंदारकडे, पण कनेक्शन होणं आवश्यक आहे आणि ते कनेक्शन कुठेतरी होत नाहीये. परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये गोलंदाज फलंदाजाला अडकवत आहेत. बघा अँगलचा वापर राकेशने खूप चांगला केला. बॉल हलकासा आत वळाला. बॅटस्विंग होती पण शरीरापासून खूप जास्त दूर हा बॉल ठेवला होता राकेशने मंदारच्या. त्याचमुळे जितक्या शरीरापासून दूर चेंडू तुम्ही ठेवाल फलंदाज तितकाच त्रासात येतो आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालंय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल षटकारानंतर चांगलं पुनरागमन राकेश प्रभूचं ताई पॅकर्स टीमसाठी. यावेळेस पुढे ठेवला आणि त्या बॉलला बाहेर पाठवलेला आहे आणि आता पुन्हा एकदा तो पॉज संपलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ते वादळ घोंगावू लागलेलं आहे मंदार या नावाचं. मंदारचा असरदार खेळ बघा. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा हा चेंडू होता, पण एक ताकद आहे मंदारची, ती ताकद कुठेतरी कामी आली आणि हा बॉल त्यांनी लीलया सीमारेषेच्या बाहेर पाठवला. खूप कमी फलंदाजांना हे जमतं. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल ऑन साईडला एरियल रूटने सीमारेषेच्या बाहेर पाठवणं. धावसंख्या 34 झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. राकेश मंदारसाठी चांगला बॉल. बॅटच्या टोला कनेक्शन. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या बॉलवर पोहोचतायत. चांगलं कलेक्शन. थ्रो वाईडिश आहे, स्लो आहे, त्याचमुळे या 2 धावा आरामात मिळत आहेत. सुमित प्रायोरिटी ओळखतोय या सामन्याची की एका बाजूला जर आपण मंदारच्या खेळाचा आढावा घेतला 8 चेंडूंमध्ये 27 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. सुमितचा स्ट्राईक रेट मागच्या 2 सामन्यांच्या तुलनेने थोडा कमी झालेला आहे. 9 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 13 धावांचं योगदान दिले. त्याचमुळे ते देखील जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकवर राहणं पसंत करत आहेत कारण मंदारच्या वतीने एक चांगला खेळ NSP बॉईजला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे 36. शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. काहीतरी चर्चा झाली मैदानाच्या आतमध्ये. चर्चेचं कारण काय असावं लेट्स सी. या पुढील चेंडूवर पाहायला मिळेल राकेश त्या ठिकाणी अजूनही ती ओढ दाखवतोय परत येण्याची, विकेट घेण्याची. आणि आता कुठेतरी पुन्हा एकदा फलंदाजाच्याच पक्षामध्ये हे क्रिकेट जाते. प्रत्येक हॉटेलमध्ये एक स्पेशल डिश असते, तसाच प्रत्येक संघामध्ये एक स्पेशल खेळाडू असतो आणि NSP बॉईजचा या सामन्यामध्ये स्पेशल खेळाडू आहे तो म्हणजेच मंदार. या षटकात एकूण 3 षटकार, 1 डबल, 2 डॉट तुम्हाला पाहायला मिळाले. 3 षटकाचा खेळ संपला. NSP बॉईज संघ पोहोचलेला आहे 42 वर. 42 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा एक षटक बाकी आहे. पाहूया या शेवटच्या षटकासाठी कोणाला बोलवलं जाते. पंकज पाटील स्वतः चर्चा करण्यासाठी जात आहेत. बघा तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे, बॉल साईट होणार नाही, त्याचमुळे लवकरात लवकर निर्णय घ्या. एक चांगलं क्रिकेट आम्हाला अपेक्षित आहे, तुम्हाला खेळायचं आहे, आम्हाला अनुभवायचं आहे, त्याचमुळे लवकर गोलंदाज आपण इंट्रोड्यूस करायचा आहे. आणि पाहूया संधी मिळते कोणाला. तर बॉलिंग ट्रॅकवर परेश आरेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये परेशला संधी मिळाली आणि परेशने त्या स्लॉग ओव्हरला खूप चांगलं निभावलं आणि म्हणूनच पुन्हा एकदा तो विश्वास त्याने संपादित केलेला आहे कॅप्टनचा की आय कॅन हँडल स्लॉग ओव्हर. आणि आता त्या स्लॉग ओव्हरसाठी परेश आरेकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आतापर्यंत आपण कुठल्याच पेनल्टीचा वापर केला नाही आहे आणि यानंतर सुद्धा करायचं नाही आहे. त्याचमुळे आम्ही वारंवार त्या सूचना तुम्हाला देत राहू जेणेकरून तुम्हाला ते चांगलं क्रिकेट खेळता येईल विदाउट एनी प्रेशर. आता पाहूया या शेवटच्या षटकामध्ये परीक्षा वतीनं कसा खेळ होतोय. अडचणी खूप येतील पण तुमचं ध्यान लक्षावर असायला हवं, अडचणींवर नाही. आणि पाहूया या ठिकाणी थोडी अडचण तर या 2 फलंदाजांनी निर्माण केलेली आहे ताई पॅकर्स या टीमसाठी. तो सोडवेल का? पुन्हा एकदा वडीला रोल करून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुमितचा बॉल फाईन लेगला आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतात. प्रज्योतचा चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन, फलंदाज बाद. सुमितला परतावं लागते, मिळते फक्त ही 1 धाव आणि पहिला धक्का बसलेला आहे NSP बॉईजला. 43 धावा, 1 गडी बाद. सुमितचा वेग थोडा मंदावला, पोहोचू शकले असते त्या ठिकाणी. प्रज्योतचा खूप चांगला थ्रो, करणचं खूप चांगलं कलेक्शन. बघा फ्रेममध्ये होते पण थोडे दूर होते आणि त्याचमुळे बॅट ग्राउंड होण्या अगोदरच करण यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्टम्पशी कनेक्ट केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत दिनू कांबळे पोहोचतायत. दिनू कांबळेंना सुद्धा या मागच्या 2 सामन्यांमध्ये खूप चांगलं यश मिळालेलं आहे. चला लगेच मॅच ऑन करूया. लगेच आपण सेल्फ असेंबल करायचं आहे. आता बेल्सचा वापर होत नाहीये.
चला या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 43. एक गडी बाद. दिनू कांबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, पण मंदार काय जबरदस्त बरसलाय. कुठलाही गोलंदाज येऊ द्या त्याला फरक पडत नाही. मी सुद्धा माझ्या नैसर्गिक खेळावर काम करणार आहे. षटकारांचा आढावा घेऊया. 5 षटकार मंदारचे आपण या आढावामध्ये पाहिलेले आहेत. परेश आरेकर. हो, दिनू आले आणि चमकले सुद्धा. बॉलला थेट त्यांनी उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आलोय तर काहीतरी करून दाखवीन आणि करून दाखवतोय. नेहमीप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये त्याचं तेच कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. किती लिहिलं, किती इझिली त्यांनी स्ट्रोक खेळला बघा. बॉलला चांगला बाउन्स मिळाला होता. परेशच्या त्या बाउन्सचा अंदाज त्यांनी घेतला आणि ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलिंग पाचच्या चेंडूला ऑनसाईडला पुल करताना सीमारेषा दाखवली आणि काय जबरदस्त धावसंख्येचा वेग वाढवलाय. वाटलं होतं की काही क्षणासाठी थांबतील NSP बॉईज, पण त्यानंतर दिनू कांबळे याने त्या प्रश्नाला उत्तर देऊन टाकलेलं आहे की आम्ही नाही थांबणार, आम्ही प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी आलोय. पण अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. परेश बॉलिंग मार्कवर. हो वा, करंटच्या रिचच्या बाहेर हा बॉल होता. जाईल मागे तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. एका धावेची होते वाढ आणि अशा पद्धतीनं सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. NSP बॉईजचं 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 50 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. एक फलंदाज बाद होत असताना अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एका बाजूला मॅन इन फॉर्म मंदार जे 33 धावांवर खेळत आहेत. 9 चेंडूंमध्ये 33 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. 5 षटकाराचा समावेश त्यामध्ये. वेग आणि त्यानंतर तो बाउन्स याचं जे नियंत्रण आहे ते व्यवस्थित बनलं नाही. त्याचमुळे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. खूप जास्त उसळी या चेंडूवर मिळाली. परेश यांच्याकडे एक चांगली कन्सिस्टन्सी आहे. फलंदाजाला ओळखण्याची धमक आहे, पण या ठिकाणी काही अतिरिक्त वापर त्यांनी केला. पर्यायांचा वापर देखील अचूक झाला पाहिजे. तर या ठिकाणी पाहूया वाईल्डलाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल होते. चला या ठिकाणी बॅटर्सने चॅलेंज केलेला आहे. पंचांचा इशारा हा डॉट आहे, फेअर डिलिव्हरी आहे. तर या ठिकाणी बॅटर्स टीमने चॅलेंज केले. सादिक सर पोचतील वॉररूममध्ये 70-70 स्पोर्ट्सच्या. त्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगल्सने शहानिशा करतील. मोठ्या स्पर्धेत खेळून प्रत्येकाला मोठं व्हायचं असते आणि रबर बॉल क्रिकेटची ही मोठी स्पर्धा अंगामातली पाहायला मिळते. जिचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1,50,000 रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 75,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 35,000 रुपये. 3 वेगवेगळे गट तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. येस, इट्स अ व्हाईट बॉल. तर हा व्हाईट बॉल आहे. तर बॅटर्सचा जो कॉल होता तो सक्सेस ठरलेला आहे. तर धावसंख्या पोहोचते आता 52वर. हो, लिहिलं या अगदी इझिली. लुक ॲट दॅट शॉट, अनबिलिव्हेबल बाय मंदार. जबरदस्त खेळ. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला आवडेल. फुटवर्क जास्त नव्हतं, पण बॅकलिपचा वापर बघा. इझिली हेलिकॉप्टर स्ट्रोक, षटकार आलाय. 6 धावा मिळते. धावसंख्या पोहोचते 58वर. 58 रन्स ऑन बोर्ड आणि मंदार पोहोचला 39वर. अर्धशतक खुणावते मंदारला. पुन्हा एकदा तो फटका पाहतच राहा आणि स्क्रीनशॉट मारायला तयार राहा. अशा पद्धतीचा फटका मंदारने खेळला. यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. विकेटकीपर स्वतः बॉल अडवतील तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. एका धावेची होतेवर. धावसंख्या पोहोचते आता 59 या आकड्यावर. 59 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा 1 बॉल बाकी. खरं तर या स्पर्धेत आयोजकांनी जे काही मागितलेलं आहे ते सर्व मिळालंय. वातावरण देखील तशीच साथ देते. अजूनही 1 डाव बाकी आहे आणि पुरेसा उजेड आहे. ऑनसाईडला दिनूचा खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक दूर येतोय तोपर्यंत 1 धाव तो होईल पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न 100% चालवले जातील कारण शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत आणि अशा पद्धतीने 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या झाली 61. NSP बॉयजची जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 62 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल. 24 चेंडू 62 धावांची गरज असेल ताई पॅकर्स संघाला जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपण फेअर गेम प्ले साठी ओळखलं जातो. आपण व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत, त्याचमुळे ती व्यावसायिकता तुम्ही जपली पाहिजे. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. NSP बॉयज आणि 2 बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. मॅच ऑन करणार मंदारच्या 40 धावा 11 चेंडूंमध्ये. सुमित 14 धावा करून धावाचीच्या स्वरूपात बाद झाले. दिनू कांबळे 8 धावा करून नाबाद राहिले. एक्स्ट्रा फक्त 1 होती. 61 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगला खेळ 15च्या गतीनं NSP बॉयजचा राहिलेला आहे. गोलंदाजीचं आपण जर विवरण पाहिलं
तर गोलंदाजांमध्ये पंकज यांचं 1 षटक 18 धावा त्यांनी खर्च केला. प्रज्योत यांचं 1 षटक ते इकॉनॉमिकल राहिले, त्यांनी 9 धावा खर्च केल्या. परेश आरेकर यांनी शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारली, 18 धावा त्यांच्या वतीने खर्च झाल्या. आणि राकेश प्रभू यांच्या वतीनं 20 धावा खर्च झाल्या. तर ओव्हरऑल प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी थोडा का होईना मार बसलेला आहे, पण त्यानंतर ती भरपाई करण्याची धमक सुद्धा फलंदाजांकडे आहे. आणि ती धमक आता आपण या सेकंड इनिंगमध्ये पाहणार आहोत. आणि या धावांचा पाठला केला जाईल की धावांना अडवलं जाईल त्याचं विवरण अचूकतेने पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आवाज व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय चंद्रकांत शेट्टे यांना आपण आमंत्रित करतोय. धन्यवाद. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. घोडबंदर धमाका 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस, व्यावसायिक गटाचा आणि महत्त्वाची मॅच, आजच्या दिवसातील शेवटची मॅच. एका बाजूला NSP बॉईज आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ताई पॅकर्सची टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यामधील सुरू असणारी ही महत्त्वाची लढत. पहिली बॅटिंग केली आणि पहिली बॅटिंग करत असताना निर्धारित 4 षटकांमध्ये 61 धावा केल्यात आणि 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गरत, ओमकार देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं ते सगळे मान्यवर देखील उद्या या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीत फायनल मॅच खेळवली जाईल. पहिला क्रमांक 1.5 लाखाचा आहे, दुसरा 75 आणि तृतीय क्रमांक 35,000चा अशी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आज व्यावसायिक गटाचा दिवस. काल मुलुंडचा संघ कविश 11 मुलुंड या टीमने काल क्वालिफाय झाली आणि अंतिम 3 मध्ये जागा बनवलेली आहे. आणि आता आपल्याला पाहायचं या मॅच मध्ये कोणती टीम जिंकणार आणि आज क्वालिफाय होणार. अंधाराचं साम्राज्य पुढील 15-20 किंवा 25 मिनिटांमध्ये मैदानावर येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे ते म्हणजे सुलतान. प्रशांत गरत, ओमकार देसाई या दोन्ही जोडीने मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि आता पाहायचं या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. कारण क्रिकेटच्या खेळात कोणतंही लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं. तुम्हाला प्रयत्न करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं असतं आणि ते प्रयत्न या ठिकाणी कशा प्रकारे केले जातील पाहायचंय. सिमेंटची खेळपट्टी, त्याचबरोबर जर पाहिलं तर सुलतान, प्रशांत यांच्यासाठी दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल अतिशय खोलवर टप्प्याचा टाकलाय. सुलतान यांचं व्हेरिएशन ही त्यांची खऱ्या अर्थाने असणारी ओळख आहे. पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकला, थोडासा कट देखील करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव येतोय. यावेळेला मात्र विकेट केला जातोय. प्रशांत गरत पहिल्या बॉलचं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. मॅच दोन्ही टीमसाठी संधी आहे. 65चा पाठलाग करायचा. यावेळेला ओव्हर पिच बॉल केला आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचलत असताना सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू पाठवण्यात आलेला आहे. सगळ्यांना उत्कंठा हीच आहे की आज बाजी कोण मारणार, आज जिंकणार कोण, आज क्वालिफाय होणार कोण, NSP की ताई पॅकर. यावेळेला प्रचंड वेगातील बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिल्या बॉलवर सुलतान, दुसऱ्या बॉलवर प्रशांत, तिसऱ्या बॉलवर पुन्हा सुलतान. कधी गोलंदाज कधी फलंदाज. यावेळेला अँगल बनवत आतमध्ये आणलं बॉलला. नॉर्मली उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बॉल बाहेर काढले जातात, परंतु एक वेगळी रणनीती सुलतान यांनी अवलंबली.
हो 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 हो, हा बॉल तर काही कळायलाच मार्ग नाहीये. प्रशांत देखील थोड्या वेळासाठी हसतायत. हे काय टाकलं होतं सुलतानने आणि कोणत्या पद्धतीचा चेंडू होता जो मात्र कळायला मार्ग नव्हता. टप्पा बदलतायत, पुढे मागे घेत आहेत. रबर बॉलचं क्रिकेट आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल अप्पर कट करतायत. तिकडे फिल्डर आहेत. नो बॉल मात्र पंच त्या ठिकाणी घोषित करतायत. हो हो हो, कॅच तर पकडली गेली होती, परंतु तिकडे नो बॉल देखील होता. त्याचाच फायदा इकडे झालाय आणि या 2 धावांची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचेल ती 8 धावांवर. पिचिंग अगदी खेळपट्टीच्या बाहेर झाली आणि त्यामुळे नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केला. तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. जय पवार सर असतील, त्याचबरोबरीने मुन्ना पठाण सर असतील आणि सादिक राजापूरकर सर असतील. यावेळेला वेगात चेंडू जरूर होता. एका हातानेच मात्र त्याला पाठीमागच्या बाजूला खेळताना पाहायला मिळत आहे. अजर बीट तर झाले होते, परंतु मंदार यांनी खूप चांगलं बॅकअप तिकडे दिलं आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता 10 धावा धावफलकावर. पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी. 62 धावांचा आजच्या दिवसातील शेवटची मॅच, महत्वाची मॅच. पावसाळी क्रिकेट आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हेच पावसाळी क्रिकेट आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल. मुंबईतून सुरू झालेला प्रवास ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, पनवेल करता करता मालवणपर्यंत, पुण्यापर्यंत आणि थोड्या वेळापूर्वीच वार्ता आली की नागपूरला सुद्धा 1 लाखाची पावसाळी स्पर्धा आहे. यावेळेला सुलतान एक दर्जेदार चेंडू मात्र त्या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला आणि तिकडनं पुन्हा थोडासा बाउन्स सुद्धा दिला आणि खूप दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. बघता बघता पहिल्या ओव्हरची समाप्ती होते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 10 बिनबाद 10, म्हणजे 3 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे आणि धमाका ओव्हर या स्पर्धेमध्ये की फॅक्टर राहिली आणि आता धमाका ओव्हरच आहे आणि घेऊन अझर फ्रॉम हैदराबाद त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. उद्या सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर 40चं क्रिकेट उद्या तुम्हाला पाहायचं असेल तर आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्या. यूट्यूबला 70-70वर आनंद घ्या आणि ज्यांना आवर्जून मैदानात येऊन मॅच पाहायची आहे, कारण खरी मजा मैदानात येऊन मॅच पाहण्यामध्ये आहे, त्या ठिकाणी देखील आनंद घ्या. अझर बॉलिंगसाठी, परंतु समोर आता प्रशांत गरत जे 7 धावांवर बॅटिंग करत आहेत. 5 चेंडू त्यांनी खेळले. दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई आहेत. अझर प्रशांत पहिलाच बॉल री 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 वसा लांबलाचाक षटकार. जबरदस्त जबरदस्त अगदी जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलंच मन बनवलं होतं आणि कदाचित एखाद्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने एवढा क्वचित लांब मारला असता. एवढा लांब मारलाय. छपरा पार सिक्सर आणि ही मॅच ऑन आहे हे सांगत असताना धमाका ओव्हर मध्ये धमाके बॅटरला करायचे, परंतु बॉलरला सुद्धा त्यांना थांबवायचं, कारण या अझरने आज दिवसभरात चांगली कामगिरी केली आहे, परंतु प्रशांत गरत यांच्याकडे बॅटिंग मधील वैविध्यता आहे. यावेळेला दांडी 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 गुल. पहिला बॉल रिव्हर्सचा षटकार, त्यानंतर पुन्हा तोच प्रयत्न, परंतु अझर पहिल्या स्ट्रोक मधून काहीतरी शिकले आणि आता माघारी परतताना पाहायला मिळत आहेत प्रशांत गरत. चला घाई करायची, वेळ कमी आहे.
आपल्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे केवळ, त्यामुळे दुसरं षटक मार्गस्थ आहे इकडे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय खरा, परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. राकेश प्रभू, पोलार्ड, ओमकार देसाई जोडीला आहेत. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलला मात्र थोडीशी गती कमी केली होती, थोडासा पुढेही टाकला होता. सोळा धावा धाव फलकावर आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 62चा पाठलाग करायचा आहे. राकेश प्रभू, पोलार्डची पॉवर दाखवावी लागेल. यावेळेला फाईल लेगच्या क्षेत्रात मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिकडे थोडासा वेग बंदावला. बॉल देखील चांगला टर्न झालाय, फिरलाय, वळलाय आणि तिसऱ्या धावेसाठीचा ओमकारचा कॉल. हो 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 हो. सुमितने देखील थोडीशी तिकडे घाई केली. इकडे कदाचित पहिलं असं वाटलं एक धाव होईल, नंतर असं वाटलं दुसरी होईल, नंतर असं वाटलं तिसरी होईल आणि तिसरीला रनआउट होईल असं वाटत असताना थ्रो आला खरा, परंतु बॉल हातातून निसटला आणि हात मात्र स्टंपकडे गेले होते सुमित यांचे. तोपर्यंत ओमकार नंतर पोहोचले. कदाचित बॉल कनेक्ट झाला असता, त्यांच्या हातामध्ये आला असता तर बाद होऊ शकले असते. आता ही संधी मिळाली ओमकार यांना, त्याचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय पाहायचंय. 20चं जे टार्गेट असतं धमाका ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये पहिल्या 9 झालेले आहेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. चला थोडीशी घाई करा, आयोजकांच्या वारंवार सूचना येत आहेत. आज दिवसभरात अझरने जशी चांगली बॉलिंग केली आहे ना, ओमकार याने देखील चांगली बॅटिंग केली आहे, त्यामुळे ही जी लढत असेल ती पाहण्यासारखी असणार आहे. 62 धावांचा करायचा पाठलाग. गेली कित्येक वर्ष अपेक्षांची पूर्तता या खेळाडूने देखील केलेली आहे. टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट उच्च दर्जाचं सातत्याने खेळलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपल्या टीमला गरज आहे मोठमोठ्या स्ट्रोकची. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवताना पाहायला मिळाले. 4 धावांमध्ये परावर्तित केलाय. ओव्हर पिच बॉल होता, त्याचा फायदा या ठिकाणी ओमकार देसाई यांनी घेतला आणि बॉलला जर पाहिलं तर चौकारामध्ये परावर्तित केला गेलेला आहे. बॉल जसा आवाक्यात आला, हेलिकॉप्टर उडवला आणि 4 धावा वसूल केल्या गेल्यात आणि मॅच धमाका ओव्हरमध्ये धमाका करण्यासाठी 2 बॉल मध्ये अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या अँगलने देखील हा स्ट्रोक दाखवला जातोय. 70-70 ची टीम. 23 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. यावेळेला टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल वळतोय. वळण घेऊन यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला. यावेळेला बॉलला वेगात नाही टाकलं, बॉलला फिरवण्याचा प्रयत्न केला आणि एवढा फिरला की त्यांच्या बॉडीच्या दिशेने आला. नॉर्मली ओमकार डावखुराताचे जे गोलंदाज असेल त्यांच्या विरुद्ध खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात, परंतु या बॉलवर थोडंसं स्ट्रगल केलं त्यांनी. परंतु मॅच ऑन आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. 23 धावा धाव फलकावर. धमाका ओव्हर सध्या आहे अझर. यावेळेला पुन्हा बॉलला टर्न केलं, पुन्हा बॉलला वळवलं. आजचा दिवस अझरने गाजवलाय आणि या ठिकाणी जरी काही स्ट्रोक आले, एक षटकार आला, एक चौकार आला, परंतु अझरने आपल्या फिरकीची जादू या ठिकाणी दाखवलेली आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. या ठिकाणी 23 धावा होत्या, टार्गेट अचीव नाही केलं, त्यामुळे 5 धावा मायनस झाल्या. 18वर धावसंख्या आलेली आहे. 62चा पाठलाग करायचा आहे आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 44 धावांची आवश्यकता. 12-44.
वर्तकनगर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी रवी बुंबक येताना पाहायला मिळत आहेत. समोर राकेश प्रभू, ओमकार देसाई. मॅच संपलेली नाहीये. 12 बॉल शेवटचे बाकी आहेत. 44 धावांची आवश्यकता, म्हणजे 12 मधले 7 बाहेर मारायचे. पहिला बॉल अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अजूनही 43, 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. या उसळीचा अंदाज घेऊन स्ट्रोक खेळायचे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, घोडबंदर धमाका. बॅट तर अतिशय वेगात फिरवली गेली आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 11 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे 42. टप्प्याचा बॉल होता, त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन आहे हेच ओमकार या ठिकाणी सांगतायत. अशा प्रकारच्या बऱ्याचशा मॅचेस ओमकार देसाई यांनी कित्येक वर्ष जिंकून दिलेल्या आहेत आणि या बॉलला मात्र मिड विकेट स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये फेकून दिलाय आणि 6 धावा वसूल केल्या. धावसंख्या झाली आहे आता 26 धावा. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 36. 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. ओमकार देसाई एक बिग हिट या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. रवी बुंबक यांच्यासाठी मैदान नवीन नाहीये. आणखीन एक बॅट तर फिरवली आहे. बॉल हवेत, सुलतान आहेत तिकडे आणि काय जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी केले आणि जबरदस्त कॅच त्या ठिकाणी सुलतान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. थोड्या क्षणासाठी असं वाटलं की सुलतान आता पडतायत की काय तिकडे, परंतु कॅच मात्र जबरदस्त घेतली. ओमकार यांनी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि बराच काळ हवेत असणारा चेंडू सुलतानच्या हातामध्ये जाऊन विसावला. स्वतःला कंट्रोल केलं शेवटच्या क्षणी सुलतान यांनी. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील बेस्ट कॅच पैकी एक सुलतान. बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी प्लस कूलर आहे आणि त्या लिस्ट मध्ये जी काही नावं असतील त्यामध्ये आता एक नाव आम्ही लिहितोय ते म्हणजे सुलतान. अजूनही 9 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 36. करण मोरे आलेत मैदानात. राकेश प्रभू यांच्या जोडीला दाखल झालेले आहेत. रवी बुंबक वर्तकनगर एक्सप्रेस विकेट घेताना पाहायला मिळाले. एक षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा बदलेल. 9 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. ऑप्शनच्या बाहेर वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा बाहेर कट झाला. नो बॉल. आता मात्र नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि आता फ्री हिटचा फायदा. कशा प्रकारे मॅच संपलेली नाहीये.
यावेळेला आपण पाहू शकता बॉल मात्र सीमारेषा दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. इकडे धावा येऊ लागलेल्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. प्रेक्षकांमधील देखील उत्कंठा आता वाढू लागलेली आहे कारण धावा येत आहेत. धाव संख्या आता झालेली आहे ती म्हणजे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे बिमरसाठी. हो 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 उत्कंठा 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 पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये क्वालिफाय कोण होणार घोडबंदर धमाकामध्ये याची चर्चा देखील या ठिकाणी रंगणार आहे. पाहूया या बॉलचा डिसिजन काय असणार आहे. त्यानुसार योग्य बॉल कळवला जातोय. आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या 32. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 30. 8 बॉल 30. जर का या दोन पैकी एक बॉल बाहेर गेला मजा येईल मॅच मध्ये. आणि कारण प्रेक्षकांना सुद्धा चुरसच पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारे सामने. थोडंसं दबाव रवी यांच्यावर तर जरूर आहे. अयूब थोडंसं मार्गदर्शन करतायत. या मैदानात खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. करण मोरे मॅच सोडायची नाही. फाईट करायचं आहे. ताई पॅकर्स अमर परुळेकर यांच्या टीमसाठी. ओहो यावेळेला थोडासा कट पाहिला मिळाला बॉलमध्ये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा कट झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहिला मिळाले. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. करण मोरे राकेश प्रभू पोलाड. यावेळेला दर्जा लाजबाब नेत्रदीपक आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा सुंदर फटका पाहायला मिळाला. रबर बॉल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक अप्रतिम राजस फटका खेळलाय मात्र या ठिकाणी करण मोरे यांनी. आता जर पाहिलं तर चांगला बॉल होता. म्हणजे खराब बॉलही नव्हता. चांगल्या बॉलला एवढा देखणा फटका प्रस्तुत केला त्यांनी. आता मात्र 6 चेंडू आणि 24. 6 मधले 4 बाहेर मारायचेत. म्हणजे काही खेळाडू आहेत त्यांना षटकारांची भाषा कळते आणि अशी आपण खेळाडू पाहिलेले ज्यांनी षटकाराच्या भाषेमध्ये परावर्तन केलंय. त्यामुळे षटकाराची भाषाही सांगितली. परंतु क्रिकेट आहे आणि शेवटच्या षटकासाठी जर पाहिलं तर विश्वनाथ जाधव यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. राकेश प्रभू पोलाड करण मोरे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24. शेवटची मॅच कोण जिंकणार. NSP बॉईज नाला सोपारा की दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी. पहिला बॉल. हो 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 पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि पहिला बॉल निर्धाव येतो आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. 5 मध्ये 24. 4 मारायचे. पाच 24. मॅच संपलेली नाहीये. करण एक जिगरबाज खेळाडू आहेत परंतु या ठिकाणी विश्वनाथ देखील काही कमी नाहीये. भारतीय टेनिस क्रिकेट मधील नामवंत खेळाडूंमध्ये विश्वनाथ जाधव हे देखील नाव घेतलं जातं अष्टपैलू खेळाडूंमध्ये. 4-24. 4 बॉल 4च्या 4 सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं आहे आणि ते देखील षटकारासाठी घोडबंदर धमाका. करण मोरे यांनी हा स्ट्रोक तर खेळलाय परंतु तो जातोय रवी बुम्मक यांच्या हातामध्ये आणि मॅच आता जवळपास संपली आहे. जे प्रेक्षक बसले होते ते आता उठलेत, उभे होते ते आता चालायला सुद्धा लागलेले आहेत. परंतु पाहूयात क्रिकेट आहे ते काही होऊ शकतं. हा क्रिकेट आहे. हा जर का एखादा नो वगैरे पडला तर सगळे पुन्हा येतील.
वीरू बाबरे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय वीरू. पालघर जिल्ह्यातील एक युवा खेळाडू अंडर 24 बिग बॅश मध्ये देखील चर्चेत आला होता. पाहूयात काय होईल, कारण अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 2-18. पाहूया, चमत्काराने भरलेला खेळ आहे क्रिकेट. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणि पाण्यामध्ये, हे तर पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे, पाण्यामध्ये जागेवर बॉल थबकलाय. आणि आता औपचारिकता NSP बॉईज. आज चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. ताई पॅकर्स, त्याचबरोबर जर पाहिलं तर सिल्वर स्टारने देखील चांगलं क्रिकेट आज खेळलेलं आहे. पाटील 11ने देखील आज चांगलं क्रिकेट या ठिकाणी प्रस्तुत केलं. अंधेरी बॉईजने देखील चांगलं क्रिकेट प्रस्तुत केलं. आणि इकडे एक चांगला स्ट्रोक आला खरा, परंतु तोही पाण्यामध्ये थांबलेला आहे. आणि या मॅचला जिंकत असताना अंतिम 3 मध्ये जागा बनवलेली आहे NSP बॉईज नालासोपारा. अभिनंदन. खूप दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक सुमित ढेकळे आणि कंपनीने या ठिकाणी दाखवलं. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाला पुढच्या मॅचेससाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि उद्या 3 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काळा चौकीचा एक जबरदस्त बॅटर मंदार गुरव मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. 40 धावांची एक वादळी खेळी मंदार गुरव यांनी केली. आपल्या टीमसाठी ती महत्वाची होती. मंदार या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी. हा, याच्या अगोदरच्या मॅचचा जो सामनावीराचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे ओमकार देसाई, तो देखील दिला जातोय. ओमकार देसाई मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर मंदार गुरव आपण देखील यायचं आहे. ओमकार आज चांगल्याच लयमध्ये पाहिलं